पराभवानंतर रील स्टार कुस्तीपटू सोनाली मंडलिकचा कुस्तीला रामराम. सोलापुरात पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. अहिल्यानगरची प्रसिद्ध रील स्टार आणि कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिने पराभवानंतर कुस्तीला अखेरचा रामराम ठोकण्याची घोषणा केली. आर्थिक अडचण, स्पॉन्सरशिपचा अभाव आणि वजनाचे निकष पूर्ण न झाल्यामुळे तिने हा कठोर निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. हरिभाई प्रशालेच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेत पहिल्याच दिवशी सोनालीला अपेक्षा पाटील हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर ओपन गटात निवड न झाल्याने ती निराश झाली आणि तिने थेट कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कापरेवाडी गावची रहिवासी असलेल्या सोनालीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कुस्तीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत तिने राज्यासह देशभरात नाव कमावले होते. पराभवानंतर सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत सोनालीने आपल्या अडचणी मांडल्या. आर्थिक समस्या, योग्य आहाराचा अभाव आणि स्पॉन्सरशिप न मिळाल्याने पुढे खेळणे शक्य नसल्याचे तिने सांगितले. ओपन गटासाठी आवश्यक वजन वाढवता आलं नाही अशी खंत तिने व्यक्त केली. पत्र्याच्या शेडमधील साध्या तालमीतून सुरुवात करत तिने ओतूर येथील स्पर्धेत चांदीची गदा आणि रोख पारितोषिक पटकावले होते. तिच्या कामगिरीने अनेक महिला कुस्तीपटूंना प्रेरणा मिळाली होती. मात्र सोलापुरातील या स्पर्धेत संधी न मिळाल्याने तिने अचानक माघार घेतल्याने राज्यातील महिला कुस्ती क्षेत्रात चिंता व्यक्त होते आहे. एक प्रतिभावान खेळाडू अशा परिस्थितीत खेळ सोडत असल्याने क्रीडा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अशा खेळाडूंना योग्य पाठबळ मिळणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. मी सगळ्यांची माफी मागते. तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडून एवढी अपेक्षा केली की मी महाराष्ट्र केसरी हो, आणि माझी पण इच्छा होती की मी महाराष्ट्र केसरी ती गाडी मला मिळावं, कारण फोर व्हीलर घ्यायचं माझं स्वप्न होतं. 2-3 दिवसापर्यंत माझं वजन 60-61 भरत होतं. तर आज नारळाला येईपर्यंत मी उलटी होईपर्यंत मी केळी खाल्ली, पाणी पिले. शेवटच्या माझं शेवटचं 200 ग्रॅम पण वाढत नव्हतं. मी कसं बसं तिथं 65 वजन भरवलं. ओपनला खेळायला 65च्या पुढं वजन लागतं. मी तिथं 65.50 ग्रॅम वजन भरलं माझं. कारण सगळ्यांचं 28 फेब्रुवारीला माझ्या मनगटाला लागलं. 28 फेब्रुवारीपासून ते 28 आज किती मार्च 28 मार्चपर्यंत मी एक महिना मी हाताची काहीच प्रॅक्टिस केली नाही. त्यानंतर आत्ता 22 तारखेला मैदानाला मला पायाला गुडघ्याला लागलं. मला माहीत होतं 2 महिन्यांनी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आहेत. मग मी मैदानात नव्हते खेळायला पाहिजे, कारण मैदानात मला 28 तारखेला लागलं, नंतर 22 तारखेला मला पायाला पण लागलं. मला माहीत होतं मी कुस्ती नाही खेळायला पाहिजे, पण मला खर्चायला पैशामुळं मी कुस्ती खेळले. मी आता कोणाचं नाव नाही घेत या व्हिडिओमध्ये, कारण बरेच जण मला म्हणले की स्पॉन्सर करणार अख्ख्या जगाला सोशल मीडियाद्वारे सांगितलं की स्पॉन्सर करणार, पण मला कोणच 1 रुपया पण देत नाही, कोण स्पॉन्सर करत नाही. सगळा खर्च मी माझ्या मैदानाच्या पैशावर भागवते. आणि मी आता कारण देत नाही मी हारले म्हणून. एक तर माझं वजन कमी होतं. तुमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की मी महाराष्ट्र केसरी व्हावं. मी तुमच्या सगळ्यांची इच्छा नाही पूर्ण करू शकले. आणि मी आज ह्या क्षणाला आज हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल. इथून पुढं माझा कुठला व्हिडिओ पण येणार नाही आणि मी कुस्ती पण खेळणार नाही. कारण जर आज मला कोण स्पॉन्सर करत असताना जर मी शेवटची 1-1.5 महिना मी मैदानं खेळले नसते. माझं एवढे मी फिरले की माझं वजनच वाढलं नाही. आणि एकतर गोदरेज पब्लिक मला बघायसाठी आलं, आणि पहिल्याच गोष्टीला मी पडून हारून आले. आणि तुमच्या सगळ्यांची इच्छा माझ्यामुळं अपुरी राहिली. त्यामुळं मी आज ह्या क्षणाला माझी शेवटची कुस्ती आणि शेवटचा व्हिडिओ मी कुस्ती सोडते. आता मला सगळ्यात माफ करा.